नमस्कार मंडळी, मी अर्चना धामोरे, पर्यवेक्षिका जामनेर, जिल्हा जळगाव. एक घास मायेचा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण करणार आहोत खजुराची बर्फी. ही बर्फी आपण 1 वर्षापेक्षा मोठ्या मुलांना देऊ शकतो. तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना सुद्धा ही बर्फी अतिशय उपयुक्त आहे. खजुरामधून मिळणाऱ्या लोहामुळे शरीरात रक्ताची वृद्धी होते, जी गरोदर आणि स्तनदा मातांमध्ये निर्माण होणाऱ्या रक्ताच्या कमतरतेमध्ये अतिशय उपयुक्त ठरते. तसेच आपण यात सुकं खोबरं घालणार आहोत, ज्यामुळे खोबऱ्यातून मिळणारे स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्व ई हे मातांना आणि बालकांना मिळते, जे आपल्याला अनेक त्वचा रोगांपासून वाचवते आणि शरीरासाठी हे जीवनसत्व अतिशय आवश्यक आहे. आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हात ओले करून त्यावर साबण किंवा हँडवॉश घ्यायचा आहे आणि भरपूर फेस करायचा आहे. यानंतर एक एक हात साबणाने धुवायचा आहे. तर मग आपण बघूया आपली खजुराची बर्फी. या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत 15 ते 20 खजूर, बारीक केलेलं खोबरं आणि अर्धी वाटी तूप. सर्वप्रथम आपण त्याच्या बिया काढून घेऊया. यानंतर आपण हे सर्व खजूर तुपात तळून घेऊया. तुपातून तळून झाल्यानंतर आता आपण हे खजूर मिक्सरमधून बारीक काढून घेऊया. खजूर मिक्सरमधून बारीक केल्यानंतर आपण याचा गोळा बनवून तो तूप लावलेल्या ताटलीवर थापून घेऊया. आता या थापलेल्या बर्फीवर आपण वरून खोबऱ्याचा कीस घालून ते आणखीन थापून घेऊया. आता या थापलेल्या बर्फीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. अशा प्रकारे ही लोह आणि स्निग्ध पदार्थाने भरपूर अशी बर्फी तयार आहे गरोदर माता, स्तनदा माता आणि 1 वर्षाच्या वरील मुलांना खाण्यासाठी.